नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ असा आहे, आपण लावलेला जो पालक होता तर त्या पालकाची आज भाजी करायची आहे, म्हणजेच पालक पनीर करायचं आहे। तर चला तर मग आपण बघूया पालक आपला केवढा झालेला आहे, भाजी इतपत वाढलेला आहे की नाही। तुम्ही बघू शकता की आपला पालक जो आहे तो भाजी इतपत त्याची वाढ झालेली आहे। आणि आमच्या काकू ते एक एक पान खुडून देत होत्या मला भाजीसाठी। चला तर मग आपला पालक खुडून झालेला आहे आणि आपल्याला हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे 2 वेळेस। पालक पनीर बनवायचं आहे म्हणून त्यासाठी आपल्याला पालक हा आधी उकळून घ्यायचं, म्हणजे बॉईल करून घ्यायचा आहे। पालक धुवून झाल्यानंतर एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यात पाणी घालायचं आहे 2 ग्लास किमान, आणि त्यात थोडी साखर टाकायची आहे। साखर यासाठी टाकायची आहे की आपला जो पालक आहे, पालक पनीर आपल्याला बनवायचा आहे त्याचा जो कलर आहे तो हिरवाच राहावा, म्हणून आपल्याला 1 चमचाभर साखर टाकायची आहे। आणि पाणी उकळल्यानंतरच पालक आपल्याला त्या पाण्यात टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता की आपल्या पालकाला कशी उकळी फुटलेली आहे आणि त्याचा कलरही कमी झालेला नाही आहे। पालक उकडून होईपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। फोडणीसाठी 2 कांदे कापून घेतलेले आहे, अद्रक लसूण पेस्ट आणि 3 तेजपान, 2 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे मी। आपला पालक जो आहे तो उकडून झालेला आहे आणि तो आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचा आहे, ज्याने आपला पालक पनीरचा जो कलर आहे तो काळवट असा दिसत नाही, हिरवा ना हिरवाच असतो। पालक थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचीवाली पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकून घेतलेला आहे। त्यात कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे आणि त्याचीवाली पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। पालकची पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। आणि हे जे पनीर आहे तर ते मी सकाळीच घरी केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता की किती छान असं पनीर झालेलं आहे ते, आणि त्याचेवाले छोटे छोटे काप आपल्याला करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता की मी पनीर कशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे। पनीर कट करून झाल्यानंतर आपल्याला तव्यावर ते थोडे फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय करून झाल्यानंतर लगेच आपल्याला पाण्यात टाकायचे आहे। पाण्यात यासाठी टाकायचे आहे की पनीर रबरासारखं न होता एकदम सॉफ्ट राहावं, म्हणून पाण्यात टाकून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता की आपला पालकचा कलर अजिबात बदललेला नाही आणि इकडे आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। त्यात 2 चमचे आपलं तूप घालायचं आहे आणि तूप जळू नाही म्हणून त्यात 1 किंवा 2 वगळी तुम्हाला पाहिजे असेल तितकं तेल पण घालायचं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला त्यात लवंग आणि दालचिनी टाकायची आहे। दालचिनी तळून झाल्यानंतर आपल्याला कांदाही टाकायचा आहे। कांदा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जे आपले दालचिनीचे 3 पानं होते टाकून घ्यायचे आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तेलात फ्राय करायचे आहे ते पानं पण आणि कांदा पण। त्यानंतर आपल्याला त्यात अद्रक लसूणची पेस्ट आहे ती घालायची आहे। कांदा चांगला तळून घ्यायचा आहे, त्यानंतर ते अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची आहे। तुम्ही बघू शकता की अद्रक लसूण पेस्ट मी त्यात टाकलेली आहे आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तिला पण फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले घरगुती आपल्याला अवेलेबल असेल तेवढे मसाले त्यात टाकायचे आहे आणि मस्त असे तळून घ्यायचे आहे। मसाले तळून झाल्यानंतर आपली पालकची जी पेस्ट होती ती टाकायची आहे आणि ती पण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून चांगली तळून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मसाल्यामध्ये पालक चांगला तळून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला,
आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला क्रीम टाकायची आहे, फ्रेश क्रीम। तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय टाकली तरी चालेल आणि मी इथे दुधावरची सायच टाकलेली होती आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे। नंतर मिक्स झाल्यानंतर आपल्याला पनीरचे तुकडे टाकायचे आहे त्यात, ते पण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता की आपली ढाबा स्टाईल अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे। आणि पनीरच्या भाजीला तडका देण्यासाठी मी तेल घेतलेलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, जिरं हिंग घेतलेले आहे आणि त्यात थोडीशी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि त्याचा तडका पण दिलेला आहे। चला तर मग आपला घरगुती ढाबा स्टाईल पालक पनीर तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।